ही आजी म्हणजे माझ्या आईची आई. ही सुद्धा काही कमी सुगरण नव्हती. तिचं जवळपास सगळंच होममेड आणि ऑर्गॅनिक असायचं. बाजारातून फारच कमी धान्य अथवा भाजीपाला घरी यायचा. पण तिच्या हातच्या 2 पदार्थांची चव मी जन्मभर विसरणार नाही. एक म्हणजे श्रीखंड आणि दुसरं म्हणजे रोजच्या वापरातले मिसळलेलं तिखट, म्हणजे कांदा लसूण मसाला. या कांदा लसणाच्या तिखटामुळे नेहमीच्या भाज्या तर चविष्ट लागायच्याच, पण तेल, चटणी, भाकर आणि सोबत हातानेच फोडलेला कांदा, हे साधेसे वाटणारे जेवण सुद्धा पुढे फॅन्सी डिशपेक्षा कमी नव्हते. ती उखळाच्या बाजूला दही एका सुती कापडात बांधून रात्रभर ठेवून द्यायची. मग सकाळी चक्का तयार झाल्यावर त्यात वेलची पूड, साखर, काजू वगैरे घालून श्रीखंड बनवायचे. चव अप्रतिम, अवर्णनीय. आजीचे हे उखळ, एक लोखंडी खलबत्ता, साधा जुनाट स्टोव्ह हे तिला खूप प्रिय होते. तिच्या नव्या नव्या संसारातल्या अनेक वस्तू तिने शेवटपर्यंत जपल्या होत्या. आजीच्या शिदोरीतील एक खास चव आणि आठवण जी मी जपली आहे. आजी जेव्हा आमच्याकडे यायची तेव्हा शिदोरी घेऊन यायची. भाकरी, डाळ, कांदा, साईचे दही आणि भात एका सुती कापडात बांधून आणलेल्या त्या चविष्ट जेवणासोबत आठवणीत राहिली आहे ती तिची मायेची ऊब. माझा महाराष्ट्र, माझा समृद्ध वारसा. माझ्यासोबत द अनएक्सप्लोर्ड लिगसी महाराष्ट्र.